तर गाईज तुम्ही बघू शकता, मी आलो आहे आमच्या साकूरच्या मळ्यामध्ये. सो इथे फ्लावर लागवड सुरू आहे. मी कालच आलो पुण्यावरून आणि यांची जवळजवळ 1 वाजल्यापासून लागवड सुरू आहे. मला यायचं होतं दुपारी, पण खूप ऊन होतं, सो मी आलो नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती लाईफ विथ पशामू. तर चला मग पुढे आता आपण माहिती जाणून घेऊया, शेतकऱ्याचं दुःख जाणून घेऊया. तर बघू शकता आमची सर्व गँग फ्लावर लागवड करत आहे. यश सहित आलेत. किती राहिले रे लावायची? लावायची अजून बिघ्याचं निम्मं राहिलं. हे 3 तुकडे लावले ना? हो, इकडचं हे वाला नाही त्याला सरी पाडली. ते लावायचं आहे, ते दुसरी व्हरायटी लावायची आहे. हा पहिला टप्पा आहे ना आपला. पहिला टप्पा. तर काहीच बघू शकता तुम्ही, पाणी सोडलं आधी आणि होल मारून मग त्यामध्ये फ्लावर लागवड करत आहे. काल जास्तच पाऊस झाला इकडं. थोडं कडक बघू होते शकता, जरा. कडक झालं आहे. आधी लावायला सोपं होतं जरा. सिंगल फेज चालू करून आणल्या. आता मोटर चालू नाही का? लाईट आता 6 लाईट गेली ना. पाणी असलं ना जरा थोडं नाही का, पाणी गळत होतं रे आता ड्रिपमधून, नाही का? बंद झालं. आता जस्ट गेली ना. इकडे कोण आहे? सार्थक आहे का? वहिनी आवरा. थकला काय? आज लय ऊन होतं रे. का दररोज नाही एवढं? काय एवढं काय नाही तसं लय जाणवलं एवढं नाही. बाबो, कोणती व्हरायटी आहे रे? 15-22. हा का? किती दिवस लागता यायला? 60 दिवस. 60 दिवसात पूर्ण प्लॉट खाली होणार. आणि लावल्यापासून 45व्या दिवशी चालू होती. अच्छा. 15 दिवसामध्ये प्लॉट संपून जातो. पावसाळी व्हरायटी का? पावसाळी. हा. 1.25 फुटाची लागवड आहे ना? हो, 6 फुटाची. आणि आपली सरी किती फुटाची आहे? 4 फुटाची सरी. 4 फूट. 4 फुटाची सरी असून म्हणजे पानात पानं घुसतात चांगले, जर प्लॉट जर चांगला ही झाला तर. हा. आता फ्लडवर लावणं शक्य नाही ना पाण्याचा विषय. नाही फ्लो पेक्षा हे चांगलं. हा. याला वॉटर सोलेबल खतं देता येतात. ओके. खतं सोडायला बरं आहे, पाणी द्यायला बरं आहे. हो. हीटमुळं जरा अशी फ्रेश नाही वाटत आहे ना? आता इथून पुढं जरा नाही का थोडं आता गारवा जरा भेटन ना आता तिला. आता इथून पुढं थोडं, आणि याला जर असं थोडं वरून जर पाऊस जर चांगला भेटला ना तर तवच अशी जरा फपकरती, जरा फ्रेश होतात पानं. हा. असं पावसाची गरज आहे. पावसाची गरज आहे. पण काल पाऊस झाला, एका दृष्टीनं बरंही झालं. हा. काडी किती ही सगळी? ही 20,000 काडी. अच्छा. आणि 20,000 मध्ये किती एकर लागतंय? एकरी तशी 18,000 लागती. ही आता लागून उरायला पाहिजे. पण जर लागवड जर थोडी जर दाट झाली तर ही याच्यातच पण बसू शकतो असं. हा. आणि यानंतर कोणत्या वावरात लावणार मग परत? यानंतर आता खाल्ल्या वावरामध्ये. इथलं या घासाच्या इकडं खाली दरडी खाली लावली का? नाही, तिकडे नाही लावली, तिकडे लावायची आहे. आता ते पलीकडचा प्लॉट आहे 21-22 गुंठ्याचा आहे तो. त्याच्यामध्ये आता दुसरी व्हरायटी करायची. हा पहिलाच टप्पा आहे ना? पहिलाच. हा झालाय. हा, आणि तो एकच होणार. हा का? हे 3 तुकड्यांचा टप्पा. सो गाईज आम्ही म्हणजे टप्प्या वाईज लावतो. सॉरी टू इंटरप्ट. टप्प्या वाईज लावतो जेणेकरून आम्हाला ती फ्लावर काढायला एकदा सोपं जाईल, नाही का? त्यामुळे आम्ही एकदा सगळी नाही लावत. ही पण आता खाली संगच लावायची ना, म्हणजे मग जेणेकरून नाही का एक 50-55 गुंठ्याचा एक टप्पा होऊन जाईल. असं 55 गुंठ्याचा टप्पा होईल. नंतर दुसरा होईल 1.5 एकराचा. त्यानंतर 1.5 एकराचेच जवळ सगळे. हा ना? सगळे 4 टप्पे होऊन डबल लॉट होणार. म्हणजे हे काढायची होऊन डबल लॉट होणार. डबल लॉट. म्हणजे 4 टप्प्यांना किती लागेल टोटल झाड आपल्याला? काडी का? हा. एकरी 18,000 ते 20,000 याप्रमाणे जर धरलं तर मग
हा. 1.25 लाख 1.5 लाख. हो 1.25 ते 1.5. हां 2 लॉट काढले ते म्हणजे 3-1 लाख काढी होती हां 2 लॉटची. म्हणजे 3 लाख गाडी लावणार आहे आपण. पण त्यावेळेस मग व्हरायटी चेंज राहणार थोड्या नाही का, व्हाईट फ्लॅश हां वगैरे वगैरे असं. हां मार्केटला जे चालते त्या हा त्याप्रमाणे. आता जसं Season जसं प्रमाणे. हा. आणि आता इथं कसं साकूरला आपलं दिल्ली मार्केट भरत आहे ना, हां म्हणजे सगळा दिल्लीला माल जातो. हां त्याच्यामुळं मग साकूरला काय किती फ्लोअर पिकली तर काय अडचण नाही येत नाही हां हां. असं आहे. आता भाव काय चालू आहे काय ना फ्लावरला? आता सध्या 11-12 रुपये चालू आहे आता. चांगलं मार्केट आहे. हां मार्केट चांगलं आहे मग. हा म्हणजे समाधानकारक मार्केट आहे, पण अजून मार्केट वाढन. हां हां दिल्ली लोडिंग चालू झाल्यावरती. हां हां. पांढरी माशी आली. एवढं लवकर? हो कुठे? याच्यावरून ही झाली. तेव्हा ते ट्रे रोप हलवली. हा आता काहीतरी केलं हो मला हम्म, माझ्याकडून. हम्म, यश इथं रोपटे पडले बघ. किती पैशाला गाडी एक? एक रुपयाला बापरे काडी. काय करायचं शेतकऱ्याने. 40 50 60 पैशाला भेटत होती गाडी. 1 रुपयाला झाली. 3 लाखाचं नुसतं रोपटंच होईना आपलं. रोपच होते. बापरे. नाही ना, सुट्टी टाइम होता आलाय तर दोघी जणींना जाऊ दे कसं माधुरीला वडी त्याला. बाकीचे आपण ना 3-4 जण लावू. अजून एक पात होईल ना लावून? हा एक पात काढू ना, मग काय होईल सुट्टी झाल्यावरती मग टाइमपास होणार नाही ना. सुट्टी झाल्यावर मग घास कापायचा, तिथून पुढे मग उशीर होतो ना. मग त्याच्यामुळे ना तर दोघी जणी जाऊ द्या घासाला. बाकीच्या 3 पात घ्या. एका वेळेस किती सर आहे? 4 5 5 येतात. 5 आहेत 1 म्हणजे आता 2 2 3 कमी 4 होते. 5 6 7 8 9 10 3 13. तर गाईज हा माझा मोठा भाऊ आहे, साकूरच्या मळ्यात असतो. किती वाजले आता? आणि हा छोटा भाऊ आहे, रणखामला असतो. 6:15. 6 अजून 15 मिनिटं ना, अर्धा तास. हा 15-20 मिनिटं अजून. नाही तर मग 2 घेऊ. 2 भिडावं लागेल ना, पण कडेपर्यंत जायला लागेल आपल्याला. 2 घेऊ ना 2. अर्धवट लावण्यापेक्षा. हे 2 नंबरचे चुलते साकूरच्या मळ्यात राहतात. अर्धाच जाते. हळू वाकुटा फुटा ते जरा. आणि हा पिंक कलरचा शर्ट तिथे गेलो, घातलेला मार- सार्थक, म्हणजे- सर्वात लहान भाऊ. यश कुठे गेला? ट्रे नाही गेला. हा तिकडे आणि पूर्ण शेतीला या दोघांचा टेक्निक असतं. हा आमचा छोटा पेप्सी 3 ते ट्रे आणतो. नितीनचा मुलगा यश. तो का ठेवला रे? तो काय ठेवला तिकडं? हळू 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 तसंच झाड पडतील. तर आमच्या 2 बाया चालल्या घास कापायला. खाली कोल्ड आहे का? हा इथं चिचपाट्यातून आलो मी, लय पाऊस झाला ना तिकडं. इकडून कमी होता का मग? हे बघ 1 मिनिट. नाही, पाऊस काच एवढा झाला आहे. वाटत होता खूप हे झाला, पण खाली कोल्डच आहे. काय म्हणायचं आता. आता ते काय झालं, याची वल आहे ना, याची हा. वल गेली अशी एवढी खोल गेली. हा आणि मग ह्यो जो पट्टा आहे ना, हा. पट्टा अक्षरशः कोरडाची हा. पाणी खाली गल्लीत गल्ली साचलंय. साचलं आणि थाळ धरले ना, हा त्याच्यामुळं मग ते हे झालं. पाणी खाली साचलं पण वर नाही. तरी पण आता हे गादी सॉफ्ट आहे ना, म्हणजे लई नाही ना, भुसभुशीत आहे ना, हा भुसभुशीत ना. तरी पण भिजलं नाही. यश तिथं खाली एक झाड पडलंय बघ. रोप गाळू नका रे बाळांनो, 1 रुपयाला 1 काडी आहे. मोदीनं दाखवलेलं चॉकलेट 2 रुपयाचं आहे. त्याच्या निम्म्या किमतीत आपलं झाड आहे. अजून काही चॉकलेटची किंमत 50 पैसे. तेव्हा शेतकऱ्याचं लय आयुष्य अवघड आहे. असो, शेतकरी धर्म आहे. तुम्ही बघू शकता गाईस, ही काल लावलेली आहे. त्यात काही आज लावली, काल पाऊस आल्यामुळे मग मध्येच काम बंद झालं. आणि आज परत हे इकडचं हे लावून हा प्लॉट सुरू केला. यात पण 8 9 10 साऱ्या बाकी आहे.
बघू आता ते होणार नाही आज. आणि इकडे तुम्ही बघू शकता सर्वत्र फक्त आणि फक्त फ्लावरच्याच लागवडी चालू आहे, फ्लावरचीच कामं चालू आहे. कारण साकूरचा जो आता हा जो सीझन आहे, हा टायमिंग जो आहे, हा सर्व फ्लावरचाच आहे. त्यामुळे इकडं आता असं म्हणू शकतो आपण सगळे फ्लावर किंग आहे आता. सो तुम्ही बघू शकता इथे एक प्लॉट लावलेला आमच्या चुलत्यांचाच. 15 दिवस झालेत लावून, पण 15 दिवसाच्या मानाने एवढी त्याची क्वालिटी तशी दिसत नाही, फ्रेशनेस नाही आहे झाडाला. तुम्ही बघू शकता जेवढी 15 दिवसात ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी नाही आहे. हीटमुळे स्कोपच भेटत नाही, नाही का, झाडाची ग्रोथ व्हायला. एकतर पाणी तेवढं प्रमाणात नाही आहे, पण ड्रीप जर खाली फ्लोला जर असतं ना, फ्लो फ्लड म्हणतो आपण, त्याने जर सोडलं असतं थोडे झाडं फ्रेश असते अजून, नाही का, थोडा गारवा राहिला असता. पण आता ड्रीपनं काय होतंय, पाणी तेवढ्या प्रमाणात त्यांना भेटत नाही. पण ड्रीपचा फायदा असा आहे की आपलं पाणी भरायचा ताण वाचतो, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे खतं सोडायला बरं आहे. सो त्यामुळे आमच्याकडे सर्व लोक ड्रीपवरच करतात. खुरपणी वगैरे करायला सोपं जातं, अडचण नसते. आणि पाणी भरायचा महत्त्वाचा मुद्दा आहे. रात्रीचं वगैरे काही पाणी भरायची गरज नाही, एकदा बटन दाबलं की ऑटोमॅटिक सर्व रान ओलं होऊन जातं. तर गाईज तुम्ही बघितलंय अशा प्रकारे आमच्याकडे कामं असतात. आता फ्लावर जसं सांगितलं तुम्हाला, आता फ्लावरचं सीझन आहे साकूरच्या मळ्यात आणि रणखामच्या मळ्यात बोथ, म्हणजे टॉमॅटो आणि फ्लावर. पण रणखामच्या मळ्यामध्ये जास्त प्रमाणात टॉमॅटो लावली जातात आणि ह्या मळ्यामध्ये जास्त प्रमाणात फ्लावर लावली जाते. इकडे टॉमॅटो येत नाही या सीझनला बिकॉज ऑफ पाऊस जर जास्त झाला. इकडे जी जमीन आहे ब्लॅक कॉटन सॉईल, आणि ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये काय होतं, पावसाळ्यात टॉमॅटोला टिक जास्त येते आणि झाड त्या प्रमाणात ग्रोथ करत नाही. सो आम्ही साकूरच्या मळ्यामध्ये टॉमॅटो लावत नाही. लावले तरी आम्ही उन्हाळी पीक घेतो टॉमॅटोचं. इकडे घास कापायचं काम चालू आहे. माधुरी वहिनी आणि वनिता दिसतात टोप्या. तर असं आमचं गावाकडचं जीवन आहे. शेतकरी म्हटलं तर सर्वच लागतं, जनावरे, शेती. आणि शेती कुणा एका दोघाची शेती नाही आहे, सर्वजणांनी काम केलं तर शेती आहे. कारण मजूर भेटत नाही आणि आजकाल मजुरांना खूप भाव आलाय. सो शक्य होईल तितकं आम्ही घरीच करतो. वाटेकरी पण भेटत नाही फार प्रमाणात, भेटला तरी तो उच्चल जास्त मागतो, नाही का. आधीच 30,000, 50,000, 1,00,000 असे मागतो, आणि तेवढे त्या पिकाचे तेवढे पैसे पण झाले पाहिजे ना. आणि मग नंतर तो वाटेकरी आपलं शेत सोडून जातो आणि मग ते त्याच्यावरतीच पैसे फिरतात. सो आम्ही तेच धंदे पण बंद केले. आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं घरीच करतो. आमचे अन्न होते तेव्हा पण आम्ही काही होईल तेवढंच करायचो, त्याच प्रमाणात आम्ही आता सध्या करतोय. जास्त एक्स्ट्राचं आम्ही डोकं लावत नाही. वहिनीला उशीर झाला काय जायला? चालेल. यशला बरंच माहित झालंय रे. यश पण युट्यूबर होणार थोड्या दिवस. आता आहे ना, ही 15-22 व्हरायटी झाल्यावरती काढल्यानंतर पुढची व्हरायटी एखाद्या मला व्हाईट फ्लॅश राहू शकते. हा, आणि कारण की आता कसं आहे, पावसाच्या याच्यावरती आहे कोणत्या व्हरायट्या करायच्या. पावसावर डिपेंड का? पावसावर डिपेंड आहे आता, नाही का. पाऊस कमी पण पडतो जास्त पडतो? आता पुढची व्हरायटी, कारण की धवल व्हरायटी एक चांगली आहे, पण ती जास्त दिवस घेते. हा हा. ती 75 दिवस घेते, 75-80 दिवस. मग पुढं गावठी कांद्याला उशीर होतो. हा हा. त्यामुळे मग ती व्हरायटी करायचीच नाही. हो. ॲव्हरेजला बी चांगली आहे, फक्त दिवस जास्त घेते. हा, ओके. हा, म्हणजे प्लॉट एंड व्हायला जवळजवळ 90 दिवस जातात. बापरे. पण आधी बेस्ट व्हरायटी 15-22 आणि हिमपरी. आता जे लावतोय 15 हा 15-22 60 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट मोकळा. 45 दिवशी चालू, हा 15 दिवसामध्ये एंड. माल संपून जातो तिचा. हा हा. ते आता टीक बीक येते जाते, पाऊस बुरबुर, नाही का. या वर्षीचं वातावरण एवढं खास दिसत नाही पण आपण. पण आता त्याच्यासाठी पण औषधं आलेले टिकीवरले पण, नाही का. हा त्याच्यामुळं मग टीक कंट्रोल मध्ये येते. हा तर टीक यायच्या आधीच मारले ना हा. तर मग उत्तमच. टीक आल्यावर मारून काय फायदा नाही. हा. अरे काय काय इत लावतात माणसं.
खालच्या भागात किती दाट राहते पाहिले का तुम्ही खालच्या हा खाली संगमनेरचं. कोल्हेवाडी ते इकडं आहे ना सामनापूर कोल्हेवाडी हा तिकडं इतावच राहतात. हा पण एक आहे भाऊ इताव जरी एखादं एक आड एक झाड मरलं तर तिथं सांधाय सहज गरज येत नाही. हा ते आहे. ते कव्हर होऊन जातं तिथलं ना. हा सांधायची गरज सांधायची गरज येत नाही. ऑलरेडी त्यांचे प्लॉट दाट असतात. हा आणि आपण धरताना इथं 6 फुटा धरतो मग जर दोन याच्यातलं हे झालं तर डायरेक्ट 2.5 फुटाचा हे पडतो डायरेक्ट फरक पडतो. गॅप हा, पडतो डायरेक्ट. बरोबर. तर अशा प्रकारे आमचं काम आवरत आलेलं आहे. सुट्टीचा टाइम झालेला आहे आणि ओळख करून द्यायची राहिली. हा माझा भाऊ मोठा भाऊ आहे. सो लहान भाऊ तिकडे बसलेला आहे. See guys. करो बाकी किती ट्रे बाकी आहे अजून? एवढ्यात होईल ना ते? 24 18 20 ट्रे लागतात. सांगायला लागणार काही आता 6 जास्त आहे ना? तुला सांगायला लागणार. ठीक आहे, बरोबर होत आहे मग. आजच्या दिवसाचं कामकाज संपलेलं आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. आणि हे सोनारांची आपण जी खरेदी घेतली का ती बी संगत म्हणजे असे जे ते असलं बरं होतं ना विषय हा. तर अशा प्रकारे आमच्या बायांची सुट्टी झालेली आहे. साखरच्या माळ्यातून आता रणखांबला निघालोय सगळे. फेक ना तसंच. पेट्रोल महाग झाल्यामुळे आम्ही गाडीत टाकून चालवली. ते बघू शकता 110 रुपये लिटर पेट्रोल झालंय. डबल गाड्यांचे पेट्रोल काय झालंय परत बोल एकदा. मोदीने सगळं अवघड करून टाकलं शेतकऱ्यांचं. तर काही तुम्ही बघू शकता आम्ही मोटरसायकल गाडीत टाकली आणि आता रणखांबला निघालो. पेट्रोल महाग झालं त्यामुळे बाकी काही नाही. आम्हाला परवडत नाही 2 गाड्यांचा मेंटेनन्स. Beats fast, colors